फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात गाजत असलेल्या नाशिक टीसीएस मधल्या धर्मांतर प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. धर्मांतरासाठी कंपनीतल्या तरुणींवर दबाव टाकणाऱ्या टोळीचं मलेशिया कनेक्शन समोर येत आहे. पीडित महिलेला मलेशियामध्ये पाठवण्याचा कट असल्याचा संशय आहे. यासाठी पीडितेला पासपोर्ट काढण्याकरता दबाव टाकण्यात आला होता. मलेशियामधल्या एका व्यक्तीशी फोनवरून संवाद साधल्याचीही सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. दरम्यान नामांकित कंपनीमध्ये असणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड करण्यासाठी महिला पोलिसांचं पथक तैनात करण्यात आलं होतं. हाऊसकीपिंगचं काम करताना महिला पोलिसांनी काही माहिती मिळवली होती. साध्या वेशात त्या कंपनीत कर्मचारी वावरत असल्याचं पोलिसांनी मग तपास केला. या प्रकरणातील महिला आरोपी निदा खान अद्यापही फरार आहे. निदा खानकडून महत्त्वपूर्ण माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. तर कॉर्पोरेट जिहादमधले आरोपी नेमके कोण कोण आहेत पाहूया. दानिश एजाज शेख वय वर्ष 32, डायलर MIS स्पेशालिस्ट पदावर 2018 पासून TCS मध्ये. घरचा व्यवसाय कापड व्यवसाय आहे असं कळतंय. तर तौसिफ बिलाल अत्तार वय वर्ष 37, 2017 पासून TCS मध्ये फुटवेअर दुकान व्यावसायिक म्हणून ओळख. पार्श्वभूमी रझा रफिक मेमन वय वर्ष 35, टीम लीडर क्रेडिट अँड कलेक्शन स्ट्रॅटेजिस्ट 2017 पासून TCS मध्ये कार्यरत. शाहरुख हुसेन शौकत कुरेशी वय वर्ष 34, असोसिएट पदावर 2017 पासून TCS मध्ये कार्यरत. वडील टॅक्सी ड्रायव्हर आहेत, आई गृहिणी. शफी शेख 36 वर्षीय, बिझनेस प्रोसेस अॅनालिस्ट 2017 पासून TCS मध्ये. आसिफ अफ्ताब अन्सारी 22 वर्षीय, असोसिएट पदावर कार्यरत 2024 पासून TCS मध्ये. निदा एजाज खान 25 वर्षीय, फायनान्स वर्ल्ड 2021 पासून TCS मध्ये. पार्श्वभूमी द्वारका परिसरात माहेर आहे, खासगी कंपनीत पती नोकरीला आहे. अश्विनी अशोक चेनानी 51 वर्षीय, ऑपरेशन हेड HR पदावर कार्यरत, पुण्यातनं नाशिकचं काम सांभाळते. तर नाशिकमधील TCS कंपनीतल्या कथित लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी महत्त्वाची घडामोड समोर आली. या प्रकरणातील महिला आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कंपनीत ती HR पदावर होती. आरोपीने पीडित महिलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर नाशिकच्या कंपनीमध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामध्ये नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 4 महिलांनी लैंगिक शोषण तर इतर 3 महिलांनी धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल केलेत अशी माहिती कर्णिक यांनी दिली. नाशिक शहर पोलिसांमध्ये 9 गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याच्यामध्ये धर्मांतराचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणं व कार्यालयाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार या सदराखाली गुन्हे दाखल आहेत. यामध्ये एका पुरुष तक्रारदारांनी धार्मिक भावना दुखावणे व धर्मांतराचा प्रयत्न या सदराखाली गुन्हा दाखल केलेला आहे. एका महिला पीडितांनी नोकरी लावून देतो व लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार तसेच धर्मांतराचा प्रयत्न व धार्मिक भावना दुखावणे व तसेच अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. इतर गुन्ह्यांमध्ये 4 महिलांनी सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस या सदराखाली गुन्हे दाखल केलेले आहेत आणि 3 महिलांनी रिलिजियस हॅरॅसमेंट म्हणजे धार्मिक भावना दुखावणे आणि लैंगिक अत्याचार सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस या सदराखाली गुन्हे दाखल केलेले आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर लवकरच शिवसेनेकडून मोठी जबाबदारी दिली जाईल असं बोललं जात आहे. ठाकरेंचे आमदार आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा होती. मात्र आदित्य ठाकरेंनी सर्व चर्चा तथ्यहीन असल्याची पोस्ट केली आहे. मला कार्याध्यक्ष बनवण्याबाबत पक्षात कोणतीही चर्चा नाही असं स्पष्टीकरण आदित्य ठाकरे